आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे. मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील. त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल. पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल. लाडक्या बहिणींसाठी आत्ताच तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुम्हाला जमा झालेला असेल. 17वा हप्ता तुमचा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की पाठवा. आले नसेल तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल की तुमचे पैसे जमा झालेत की नाही. तर बघा, नवीन वर्षात आता लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट भेटणार आहे. मकर संक्रांतीला खात्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी डिसेंबरचे आणि जानेवारी महिन्याचे 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित येणार आहेत. याबद्दलची तारीख देखील समोर आलेली आहे. त्यासाठी ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपण जर बघितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेला होता. त्याच्यानंतर आता तुम्हाला डायरेक्टली 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, जे की तुम्हाला 3,000 रुपये म्हणजेच डिसेंबरचे आणि जानेवारीचे हप्ते एकत्रित भेटणार आहेत. तुम्हालाही वाटतं का एकत्रित या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं पैसे भेटावेत? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तुम्हाला तसं वाटत असेल तर जर या ठिकाणी बघा 2 हप्ते तुम्हाला एकत्रित दिले तर तुम्हाला आता मग डिसेंबर महिन्याची आणि जानेवारी महिन्याची अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. कारण की तुम्ही 2 महिने वाट पाहिली नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची, मात्र पैसे वेळेवरती जमा झालेले नाहीत. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना इच्छा होती की यावेळेस देखील म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत डिसेंबरचे देखील पैसे दिले तर या ठिकाणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही. मात्र आता पुन्हा एकदा तसंच झालेलं आहे. डिसेंबर महिना संपून गेलेला आहे, मात्र त्याची अजून अधिकृत तारीख समोर आलेली नाही. त्याच्यामुळे आता 2 हप्ते या ठिकाणी देण्यासंदर्भातली मागणी केली जात आहे, ती म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा. तर तसंच देखील लाडक्या बहिणींनो होऊ शकतं, कारण की मकर संक्रांत या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठीचा मोठा सण या ठिकाणी आहे. त्याच्या निमित्तानं तुम्हाला 2 हप्ते एकत्रित देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर 2 हप्ते म्हणजेच तुम्हाला दोन्ही महिन्याचे मिळून आता 3,000 रुपये सणाच्या निमित्तानं भेटू शकतात. तर बघा, कधीपर्यंत हे पैसे मग भेटू शकतात त्याची देखील माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा 2 हप्ते एकत्रित येणार आहेत. मकर संक्रांतीपूर्वी महिलांना हे 3,000 रुपये भेटणार आहेत. तर बघा, महापालिका निवडणुकीपूर्वी महिलांना खुश खबर भेटणार आहे. डिसेंबर महिना उलटून गेला, आता जानेवारीचाही पहिला आठवडा संपत आलेला आहे. दरम्यान अजूनही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. बघा, ही योजना ज्यावेळेस चालू झाली होती त्यावेळेस पहिला GR आला होता. त्या GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं की जो महिना चालू आहे त्या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना त्याच महिन्यामध्ये वाटप केले जातील. मात्र सध्या तसं होताना दिसत नाही. मग या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो लेट होताना दिसतो आहे. त्या महिन्यामध्ये पैसे न भेटता पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पैसे भेटतात. परंतु सध्या आपण मागच्या महिन्यामध्ये जर बघितलं, तुमचा 17वा हप्ता नोव्हेंबरचा हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेट झाला. तर त्याचे पैसे जवळपास 2 महिन्यांनी या ठिकाणी भेटले. नोव्हेंबर महिन्याचाही पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणींनी वाट पाहिली. त्यासोबत या ठिकाणी डिसेंबर महिना ही या ठिकाणी वाट पाहिली आणि डिसेंबरच्या 31 तारखेला 2025 संपायच्या 1 दिवस अगोदर या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते मग वाटप झाले. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते. त्याच्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेणं गरजेचं आहे. सरकारने प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. त्या तारखेला हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित झाला तर त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सरकारने अशी 1 तारीख फिक्स करावी का, जेणेकरून तुमची जी पण आर्थिक कामं आहेत ती वेळेमध्ये पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्हाला जर वाटत असेल 1 तारीख फिक्स करावी तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स झाल्यास त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आता बघा, अजूनही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाभ तर जमा झालेला नाही. त्या महिन्यामध्ये पैसे सध्या येताना दिसत नाहीत, लेट होत आहे. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होत आहेत. मात्र जानेवारीचाही या ठिकाणी पहिला आठवडा संपलेला आहे. मात्र तरी देखील अजून कुठलीच घोषणा झालेली नाही ना या ठिकाणी निधी वाटपाचा GR देखील आलेला आहे.
डिसेंबर महिन्याचा. त्याच्यामुळे मग आता हे 2 हप्ते एकत्रित देण्याचा सरकारचा मानस असू शकतो. तोही मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा भेटू शकतो. तर बघा, मागच्या आठवड्यात नोव्हेंबरचे पैसे जमा केले गेलेले आहेत. अजून त्याचं वितरण चालू आहे. काही लाडक्या बहिणींना अजून त्याचे पैसे जमा होत आहेत, तर काही जणांना अजून त्याच्यामध्ये पात्र असून देखील ते पैसे जमा झालेले नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मग नोव्हेंबरचे राहिलेले पैसे देखील भेटणार का असा प्रश्न पडलेला आहे. कारण की भरपूर साऱ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांची KYC देखील पूर्ण झाली आहे, परंतु अजून देखील त्यांना नोव्हेंबरचा 17वा हप्ताच आलेला नाही. तर आता डिसेंबर महिना चालू आहे आणि जानेवारी महिनाही चालू आहे. कारण की बघा, जानेवारीचेही पैसे त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजेत GR प्रमाणे, आणि डिसेंबरचे तर त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे होते, मात्र तोही हप्ता या ठिकाणी आता लेट झालेला आहे. मग 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी डिसेंबरचे आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. याचसोबत दोन्ही हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे. बघा, मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये एकत्रित या ठिकाणी मिळणार आहेत. 14 जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील. तर पहा, आता 14 जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील असं बोललं जात आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, तर 15 जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे. त्यापूर्वी महिलांना 2 हप्ते दिले जातील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर बघा, 2 हप्ते या ठिकाणी जर भेटले तर मोठा दिलासा तुम्हाला भेटेलच. मात्र या ठिकाणी एक तरी हप्ता, कमीत कमी 2 हप्ते देणार नसेल सरकार, तर एक तरी कमीत कमी इन्स्टॉलमेंट जो आहे, जो की डिसेंबरचा, तो तरी या ठिकाणी तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर भेटणं खूप गरजेचं आहे. कारण की सणाच्या निमित्तानं हे तुम्हाला या ठिकाणी निधी वाटप होणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का मकर संक्रांतीच्या निमित्तानं लवकरात लवकर हे पैसे भेटायला पाहिजेत? मग बघा, या ठिकाणी सांगितलं जातं आहे की 14 जानेवारीपूर्वी या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आता बघा, आचारसंहितेचा या ठिकाणी कुठलाही परिणाम ह्या योजनेवरती होताना दिसत नाही. कारण की आचारसंहितेच्या काळामध्ये आपण जर बघितलं, महानगरपालिकेचे असेल किंवा नगर परिषदेच्या, तर 17वा हप्ता तुम्हाला वाटप झालेला आहे. त्याच्यामुळे आचारसंहितेचा या ठिकाणी परिणाम होताना दिसत नाही. परंतु जर याचा निधी या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाकडे नसेल डिसेंबरचा आणि जानेवारीचा, तर मात्र GR आणावा लागणार आहे. म्हणजेच वित्त विभागाची परवानगीनं तो GR जर आला लवकरात लवकर तरच तुम्हाला वाटप होणार आहे. मात्र अजून देखील कुठलाही GR जो आहे डिसेंबर महिन्याचा असेल किंवा दोन्ही हप्ते एकत्रित देण्याबद्दलचा प्रसिद्ध झालेला नाही. ज्यावेळी GR प्रसिद्ध होईल, म्हणजे 14 तारखेच्या अगोदर जर GR प्रसिद्ध झाला, तर समजायचं की तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे वाटप होणार आहे. आणि त्या GR मध्ये फक्त एकाच डिसेंबर महिन्याचे म्हणजे 18व्या हप्त्याचाच या ठिकाणी उल्लेख असेल, तर म्हणायचं की या ठिकाणी तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मग भेटणार आहेत. मात्र दोन्ही हप्त्याचा या ठिकाणी निधी जर मंजूर झाला, म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा, तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजेच 3,000 रुपये एकत्रित या ठिकाणी वाटप केलं जाऊ शकतं. तर बघा, आता महिलांना 2 हप्ते दिले जातील अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1.25 कोटी लाडक्या बहिणींना हप्ता मिळत आहे. या योजनेअंतर्गत 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतील असं शासन निर्णयात म्हटलेलं आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात लवकर पैसे येऊ शकतात. तर बघा, हा जो पहिल्यांदा शासन निर्णय आला होता, तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींना वाटप केले जातील. मात्र त्या पद्धतीने या ठिकाणी पैसे येताना दिसत नाहीत. प्रत्येक महिन्यामध्ये लेट होत आहे. म्हणजेच आता डिसेंबर महिन्याचे पैसे तुमचे थकीत आहेत, तर ते पैसे मग तुम्हाला जानेवारीमध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटू शकतात. मात्र या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्तानं 2 हप्ते देण्याचा निर्णय घेतला तरच तुम्हाला 3,000 रुपये भेटतील, अथवा तुम्हाला या ठिकाणी फक्त 1500 रुपये जे आहेत या ठिकाणी फक्त डिसेंबर महिन्याचे दिले जाऊ शकतात. नंतर बघा, अजून पुढे महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला नुकताच भेटलेला आहे. अजूनही लाडक्या बहिणींना तो भेटत आहे. आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच मिळेल. 10 जानेवारीपर्यंत पैसे दिले जातील असं या ठिकाणी महिला आणि बालविकास अधिकारी यांनी माहिती दिलेली आहे. तर ही न्यूजमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. पुढं काय म्हटले बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकाच वेळी दिला जाणार आहे. यासाठी महिला आणि बालविकास विभागाचे वित्त मंत्रालयाकडे निधी देखील मागितला असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजेच 14 तारखेच्या अगोदर हे पैसे जमा होऊ शकतात.